कोणत्या राशीनं आयुक्त आहे तर ते नक्षत्र आहे वृषभ राशीनं परिपूर्ण आहे महाराज. म्हणून परमात्म्यानं जेव्हा सर्वतोपरी परिपूर्ण अवतार धारण केला तो श्री कृष्ण अवतार, आणि तो अवतार रोहिणी नक्षत्रावरती झाला महाराज. म्हणून 12 राशींपैकी ज्यांची वृषभ रास आहे ती जरा व्यक्ती जरा वेगळी असते. चंद्राची कथा, ज्या समयाला चंद्राचं प्रेम रोहिणी नक्षत्रावरती अतिविशेष आहे हे जेव्हा अन्य बहिणींच्या लक्षात यावं, त्या बहिणींनी पिता दक्षाला वृत्तांत द्यावा. पित्यानं जावईंना एकदा समजवलं, दोनदा समजवलं, पण जावई बुवाचं काही सासऱ्याचं म्हणणं लक्षातच येईना महाराज. महाराज, सर्व कन्या मला समान आहेत. माझ्या मुली माझ्याकडे तक्रार करताय तुम्ही, रोहिणीवरती अति प्रेम करता, माझ्या अन्य कन्यांकडे दुर्लक्ष करता. चंद्र काही केल्या ऐकेना. शेवटी दक्षाचा नाईलाज जेथे व्हावा, सासरा संतप्त झाला अधिक महिन्यामध्येच महाराज. आता अधिक महिना चालू आहे ना. सासरे बुवा संतप्त झाले, शाप दिला. महाराज, वारंवार मी तुम्हाला समजवतोय, पण मात्र माझ्या अन्य मुलींकडे तुमचं दुर्लक्ष आहे. शाप मी तुम्हाला देतो, तुम्हाला क्षय रोग होईल. दक्षाकडून तो शाप प्राप्त व्हावा अभिषाच्या भरामध्ये मुखातून बोलून गेला. पण मात्र चंद्राची अवस्था रंग क्षीण चंद्राचा व्हावा. शरीराला व्याधी दडली, क्षय रोगाची व्याधी जी दडली, याच व्याधीनं दुःख भोगणाऱ्या चंद्राची कथा सांगितली. याच चंद्रानं ब्रह्मदेवांना शरण जावं. ब्रह्मदेवांनी चंद्राला या व्याधीतून निवृत्तीचा मार्ग सांगितला. प्रभास क्षेत्री जा, मृत्युंजय महामंत्रानं शिव आराधना करा. 10 कोटी मृत्युंजय महामंत्राचा जप करा. समुद्र स्नान करा, सरस्वतीचं स्नान करा. भगवान शिवांना संतुष्ट करा. आणि ज्या समयाला शिव संतुष्ट होणं, शिव दर्शन तुम्हाला होईल, त्यावेळी क्षय रोगाच्या व्याधीमधून तुम्ही मुक्त होताल महाराज. म्हणून समुद्राचा तीर्थ, त्रिवेणीचा संगम, ज्या ठिकाणी असलेल्या चंद्रकुंडामध्ये चंद्र राजाची जी शिव आराधना व्हावी, आणि पाहता पाहता जे शिवलिंग तयार करून शिव आराधना हा चंद्र करतोय. 10 कोटी जप जेथे सिद्ध व्हावा, महामृत्युंजय मंत्र जेथे सिद्ध झाला, आणि भगवान भोलेनाथांचं दिव्य दर्शन चंद्राला व्हावं. नम पार्वती पते हर हर महादेवा. पार्वती परमेश्वराचं, माता पार्वतीसह शिवांचं दर्शन चंद्राला झालं, धन्य झाला. शिव पार्वतीचे कृपा कटाक्ष चंद्रावर पडता, दृष्टी चंद्रावर पडता, हाच चंद्र या क्षय रोगाच्या व्याधीमधून मुक्त झाला महाराज. चंद्रानं शिव पार्वतीची स्तुती गावी, प्रार्थना केली, हे भोलेनाथ, आपल्या कृपा कटाक्षानं मी व्याधीमधून मुक्त झालो. कलियुगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या कल्याणासाठी आपण याच शिवलिंगामध्ये निवास करा. भगवान शिवांनी चंद्राची प्रार्थना मान्य करावी आणि त्याच भूमीला वर दिला. हे चंद्र, तुझ्या प्रमाण जो जीव या चंद्रकुंडामध्ये स्नान करेल, त्रिवेणीमध्ये स्नान करेल, 10 कोटी महामृत्युंजय मंत्र जप येथे करेल, तोच सर्व व्याधीमधून मुक्त होईल. सोमेश्वराकडून जिथे चंद्राला प्रत्येकाला प्राप्त झालेला जो वर आहे, म्हणून प्रथम लिंग प्रगट झालं ज्योतिर्लिंग. सोमेश्वर भगवान की जय. त्या